नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता या तारखेला आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा मित्रांनो, पीएम किसान योजनेची तारीख जाहीर झालेली आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, खरे तर देशातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। पीएम किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे, म्हणजे या योजनेसाठी लागणारा सारा पैसा केंद्राकडून दिला जातो। याचा लाभ देशभरातील करोडो शेतकऱ्यांना मिळतो। या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते। या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एक रकमी मिळत नाही, तर ते 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे दिले जातात। आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते मिळाले आहेत। या योजनेचा 18 हप्ता 5 ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील 19वा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता आहे। मात्र मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर खरंच पीएम किसानचा 19वा पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो, पण सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नाही। 19वा हप्ता अर्थसंकल्प 2025 नंतरच जारी केला जाईल अशी अपेक्षा केलेली आहे। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार अशी माहिती जाणकार लोकांनी दिली आहे। दरम्यान हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजे 1 फेब्रुवारी नंतर कधीही या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली असणार त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, पीएम किसानचा 19वा हप्ता कधी जमा होणार आहे? मित्रांनो, केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत। यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। ही एक योजना आहे। या योजनेतून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये टाकते। आतापर्यंत पीएम किसानचे 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत। तर 19वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। महत्त्वाचे म्हणजे या योजनेतील पुढील 19वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो या संदर्भातही एक नवीन अपडेट समोर आले आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे। भारतातील लहान आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। जेणेकरून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो। वर्षभरात 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते। पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक 4 महिन्यांनी नवीन हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो। त्यानुसार पाहिलं तर या योजनेचा पुढील हप्ता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतानाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।